किती दिवसात आला पंढरपूरला? मी खूप वर्षातून आले. इच्छा पूर्ण झाली ना पंढरपूरला यायची? लय दिवसापासून चाललं होतं पंढरपूरला जायचं दर्शन घ्यायला. तिसरी चौथीला असताना आली होती. हा ना, मस्त आहे ना. कसा झाला प्रवास मग? मस्त. कस्तुरी कस्तुरी बी आली आमची देवदर्शनाला. टिका बिका लावलाय मस्त छोटासा. आज मी आली होती मामाच्या गावाला, म्हणजे आजी आजोबांकडे, आणि मामा मामी पण आले होते सुट्टीवर. तर मामा मामी बोलले चला आज कुठेतरी जाऊन येऊ आपण, सगळा एक परिवार आलाय सोबत. तर मग बोलली आई आप्पा बोलले की चला आपण देवदर्शनाला जाऊन येऊ, आम्हाला पण लई दिवसापासून जायचं होतं. तर एकत्र आलो एवढे सगळे. मावशी पण आली, मावशी बाकऱ्याकडे असते ना, तर मग आता ही आमची मावशी पण आली आमच्यासोबत. ही माझी मोठी मावशी आहे, ती पण आली. इतक्या दिवसातनं भेटली, 8-9 महिन्यातनं. मग आई पण म्हणली चला, आणि मग आम्ही निघालो सगळेच देवदर्शनाला. असे चिलीबिली आमची इथं उभे केलेत, आणि आम्ही देवदर्शनाला पोचलो होतो. आणि ह्याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल आता आम्ही कुठं पोहोचलो. तर आम्ही आज आलो होतो पंढरपूर, आणि पंढरपूरमध्ये पोहोचलो आहे आता. आम्ही आलो नदीवर. आता आंघोळ किंवा हातपाय धुवून मंदिरात जायचं असतं ना आधी. तर मग आता इथे चाललंय सगळ्यांचा हातपाय धुवायचं. बघा सगळे आलेत, आम्ही सगळी गाडीत आलो एकत्र सोबत. चंद्रभागा नदी. हे बघा सगळे मंदिरं पाण्यात बुडल्यात. आता हातपाय धुवून जातील वरती मेन मंदिरात पाया पडायला. आणि इथं मस्त असा फोटोचा प्रोग्राम चाललाय. आई आप्पा राया मावशीचा फोटो काढते मी आता. आज आलोय आम्ही देवदर्शनाला पंढरपूरला. तर मामी मामा घेऊन आलेत मला पंढरपूरला देवदर्शनाला. इथं हातपाय धुतला आता आम्ही, आणि चंद्रभागेत आता दर्शनाला जायचंय. सगळेच घरचे आहेत, आजी आजोबा मावशी मामा. देवदर्शनासाठी आलो. मग मामी किती दिवसात आला पंढरपूरला? मी खूप वर्षातून आले. इच्छा पूर्ण झाली ना पंढरपूरला यायची? लय दिवसापासून चाललं होतं पंढरपूरला जायचं दर्शन घ्यायला. तिसरी चौथीला असताना आली होती. हा ना, मस्त आहे ना. कसा झाला प्रवास मग? मस्त. कस्तुरी कस्तुरी बी आली आमची देवदर्शनाला. टिका बिका लावलाय मस्त छोटासा. लावते ना, गण लावलाय सगळ्यांनी. आता मी बी लावून घेते. हातपाय धुवून आणि गण लावून आता चाललोय दर्शनाला मेन मंदिरात आम्ही. आणि इथं आम्ही आता नामदेव पायरीला पोहोचलोय. इथून आता आम्ही आतमध्ये मंदिरात जाणार. सगळे आलो आता आम्ही दर्शन घेऊन आतून मंदिरातून विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं. आणि गंध वगैरे मस्त लावले ते आम्ही आता इथं ते बसलेत ना बाहेर मंदिराचे. त्यांना आई आपण पैसे देतात, दक्षिणा देतात. मस्त दर्शन झालं, गर्दी नव्हती एवढी. सगळे दर्शन घेऊन चाललेत आता परत. आता थोडंफार इकडं तिकडे बघतील दुकानं. कस्तुरी आमचा छोटासा गण लावलाय. कस्तुरी इकडं बघ, इकडं बाबू. मस्त दर्शन घेतलं देवाचं, छान ना. हा मस्त दर्शन घेतलं आम्ही सगळ्यांनी. आता कस्तुरी पण होते आमच्यावर. कडवून उतरायला नको, तिला बाई पशी बसायचं असतं है ना, बायका बसायचं ना. हा तिला लई बाय आवडते. हे बघा आई आप्पाचं आमचं सगळ्यांना काय ना काय घ्यायचं चालले. नातींना, सुनांना, लेकींना चालतं आपली खरेदी काय ना काय. आपल्या 50 रुपये 3 ती 50 रुपये.
मावशी म्हणते मला चुडा घालायचा आहे, मग आप्पा म्हणला चल देतो घालून. हे बघून आता मला लहानपणीची आठवण झाली. असंच आम्ही आई आप्पाबरोबर लहान असताना जायचो देवाला ह्याला जत्रेला. आणि कसं किती मोठं झालं तरी हे आनंद वेगळाच. मामी तर चालले प्रसाद घ्यायचं. हे बघा कस्तुरी आमची रडती काय पाहिजे हे पाहिजे. काय पाहिजे ते बाप्पाच आहे अगरबत्ती. ती नाही घ्यायची. ती हाय घरी. दुसरं घेऊ आपण. दुसरं घेऊ थांब. तर नामदेव पहारी मंदिर आहे समोरच. तर मामी घेतात आता हे प्रसाद पेढा आणि बेळ काय असेल ते. आणि वास येतो का? चंदन आहे का हळदी कुंकू? थांब घ्यायचं बघते ते चंदन वगैरे गंधगोळी हे ते घ्यायचं. मामी काय घेतला मग प्रसाद? हा का? दर्शन कसं झालंय? दर्शन अद्भुत होतं ना? स्वप्नातलं ना एकदम? आश्चर्य वाटतं इतके पटकन झालं. एकदम असं काटा आला ना अंगावर. अंगावर माझ्या काटा आला. अक्षरशः मला किती म्हणजे वेळ पण नाही लागला. 5 मिनिटात आम्ही लाईनला आलो आणि 2 मिनिटात त्याचं सौंदर्य टिपलं. की असं वाटत होतं मी लाईनला लागेल, भरपूर वेळ लागेल असं मला वाटत होतं. हा का? नंतर मी बाहेर आल्यानंतर असं मला वेगळं ठिकाण वाटलं. एवढं भारी वाटलं ना. मस्त दर्शन झालं आणि सगळे एकदम अचानक प्लॅन ठरला होता आणि मस्त वाटलं. देवाला दर्शन द्यायचं असं तर कोणत्या परिस्थितीत देते. इतक्या वर्ष चालू होतं पण यायलाच नव्हतं. हा ना. त्यांचं मला पहिल्यापासून म्हणायच्या अगं मला जायचंय पंढरपूरला. फायनली आल्या. कसं सुंदर वाटते, प्रसन्न वाटते एकदम. तिथं रडायचं चालले आई खेळणं ते. बाप्पा बघितला तू? बाप्पा छान होता ना. दर्शन घेऊन प्रसाद घेऊन फोटो काढून निघालो आता. आमच्या मामीचं चाललंय कुठं काय दिसतंय का नवीन घ्यायला. राया मावशी तर आमची आली घेऊन काहीतरी बाजार करून आली काहीतरी. मामी तर चालले आता मी काय घेऊ. चुडा का नाही घातला? घालती ना आता घरी गेला. हाय ऐक घरी गेल्या. ही माझी मोठी मावशी आहे. बघू हे बघा चुडा. विठ्ठलाला गेल्यावर घालायचा चुडा. असं असतं का? हा हे बघा इथे चुडा घातला. तू चुडा नाही घातला होय? तू ग का घातला ग असं? का घालते तसं? विठ्ठलाला गेल्यावर घातला चुडा. जन्मून मी जाऊ दे माझा चुडा. असं असतं का? चांगली प्रथा. सारखा विठ्ठल रुक्मिणी सारखा जोडा जाऊ दे जन्मजन्मी म्हणून त्यांनी चुडा घातलाय. आपा कसं झालं दर्शन? मस्त ना. आमचा आप्पा पहिले लय आणायचा आम्हाला देवाला ह्याला त्याला. आता कसं जरा वय झालं त्याच्यामुळं त्यांचं चाललंय चला पोरांना हे खायला घे ते खायला घ्या. बघा टकूची हे ते घोंत टकूची ह्याला घोंत म्हणतात. हे टकूची झालंय सगळं आता परत निघायचं. त्याच्यामध्ये ताईंनी दो हॅलो हॅलो म्हण. आज आम्ही किती दिवसातून घरची सगळी एकत्र आलो या. कारण असा योग कधी येतच नाही. बाहेर शहरात राहतो जिकडं तिकडं सगळे वेगळ्या ठिकाणी. आणि मग असं भेटायला भेटत नाही. योग येत नाही. चुकून एखाद वेळेस आला तर. आणि आज तो योग होता म्हणून लाभलं हे. डोंगर गेला नाही माहिती मला. तुला माहिती का? थंडी वाजते का तुला?
कस्तुरीची मस्ती काय संपतच नाही आणि सगळे एकदम गप्पा मारत मस्त चाललेत. आप्पा तुला इडी म्हणतोय. आप्पा दुसऱ्या मंदिरात आलो आहे आम्ही, सिद्धनाथ मंदिर मसवडचं. एकदम प्रसिद्ध मंदिर आहे, त्या ठिकाणी आलो आता दर्शनाला. आम्ही हे बघा आता नेहमीप्रमाणे आमच्या आप्पाने देवाचा आशीर्वाद घेऊन आम्हाला गुलाल लावलाय की बाबा माझी लेकरं सुखी ठेव देवा म्हणून. मसवडचं सिद्धनाथ मंदिर आहे, एकदम असं प्रसिद्ध मंदिर आहे. त्या ठिकाणी आम्ही पाय पडायला आलो आहे असं, आणि त्याचा गुलाल आहे हा आप्पाने आमच्या लावल्या. बघा आमच्या काय, चल बापू चल पाया पडून चल. सगळ्यांनी दर्शन घेतलं आता, मस्त मंदिर आहे, आणि निघालो आता डायरेक्ट घरी जाणार आता. मस्त झालं दोन्ही देवांचं दर्शन आता, कारण आता परत योग येईल कधी सगळे घरचे एकत्र येण्याचा काय माहीत नाही. तर आजचा दिवस पण मस्त गेला आणि आता निघतो आम्ही घरी. उशीर झाला आणि पावसाचं लय वातावरण झालं आहे आता, आणि लवकरच प्रसंग यावा आम्ही सगळे भेटण्याचा. हे सिद्धनाथ मंदिर मसवडचं कोणाकोणाला माहिती आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप प्रसिद्ध मंदिर आहे, जागरूक मंदिर आहे.